स्वामी समर्थ सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचे आपल्या या गाथा अँड अथर्व स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, ते व्रत कसे चालू करायचे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर इथं मी 11 गुरुवारची मांडणी केलेली आहे बघा. तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे व्रत चालू करू शकता. आणि 11 गुरुवारचे व्रत हे खूप प्रभावशाली असे स्वामींचे व्रत आहे. आणि तुमच्या मनात जर तुमचे काही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील, तर चांगल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर हे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता. आणि हे व्रत कसे करायचे, तर पहिला गुरुवार कोणत्याही महिन्यातला गुरुवारपासून तुम्ही हे सुरू करू शकता. 11 गुरुवार हे व्रत करायचे असते. आणि पूजेची मांडणी कशी करायची, तर प्रथम तुम्ही तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा स्वामींचा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची, नाहीतर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो ठेवायचा. आणि पूजाची मांडणी करताना सुरुवातीला एक चौरंग ठेवायचा, चौरंगवर कापड अंतरायचे. त्याच्यानंतर प्रथम तुम्ही संकल्प सोडायचा. तर संकल्प कसा सोडायचा, तर आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचे, त्याच्यात थोडे पाणी घ्यायचे, अक्षता घ्यायची. आणि ज्याच्यासाठी तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करणार आहे ते बोलायचे आपण, जी आपली इच्छा आहे ते हातामध्ये फूल आणि पाणी घेऊन बोलायचं. आणि ती इच्छा पूर्ण व्हावे अशी स्वामींच्याकडे प्रार्थना करायची. आणि स्वामींना सांगायचे की मी 11 गुरुवार करणार आहे आणि अशी माझी इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही ती माझे व्रत पूर्ण करून घ्या असे स्वामींना सांगायचे. आणि ते पाणी त्या प्लेटमध्ये सोडायचे. त्याच्यानंतर मांडणी करताना प्रथम तुम्ही गणपतीची पूजा करायची. गणपतीला पाण्याने अभिषेक घालायचा, पंचामृताने अभिषेक घालायचा. त्यानंतर गणपतीची प्रार्थना करायची, कारण कोणतीही पूजा गणपतीशिवाय अपूर्ण आहे. प्रथम कोणतीही पूजा करताना गणपतीची पूजा केलीच पाहिजेत. त्यामुळे प्रथम गणपतीची पूजा करायची आणि मंत्र म्हणायचा. गणेश मंत्र प्रणमेशेचा देव गौरीपुत्र विनायक मुक्तवासरे नित्य कामार्थमय सिद्धये हा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर तुम्ही स्वामींना अभिषेक घालायचा. स्वामींना अभिषेक घालून झाल्याने पंचामृताने अभिषेक घालायचा. पंचामृत म्हणजे त्याच्यामध्ये दही, दूध, तूप, गंगाजल या सर्वाने स्वामींना अभिषेक घालायचा. त्यानंतर जर फोटो असेल तर त्या फोटोला पुसून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हिना अत्तर स्वामींना आवडते ते हिना अत्तर लावायचे. अत्तर लावून झाल्यानंतर तुम्ही असं स्वामींना सजवू शकता. आणि इथं गजलक्ष्मी ठेवले बघा, मी तुमच्याकडे असतील तर गजलक्ष्मी ठेवा. आणि इथं श्रीयंत्र आहे. आणि शंख स्वामींच्या पूजेमध्ये ठेवला जातो. शंखाचे महत्त्व काय ते माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शंख तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवू शकता. आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे इथं नारळ एक ठेवायचा, म्हणजे आपण हा नारळ 11 गुरुवारपर्यंत आपण ठेवायचा. आणि स्वामी सारामृत हे मुख्य पाहिजेत. तर ही पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे, तर 11 गुरुवारच्या वेळी आपल्याला हे सारामृतामध्ये 21 अध्याय असतात. स्वामी चरित्र सारामृत हे 21 अध्याय पूर्ण वाचायचे. त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायच्या. पहिला सुरुवातीला तुम्ही 11 माळी जपमाळ 11 वेळा जपमाळ करायची. त्याच्यानंतर स्वामी सारामृत म्हणायचे पूर्ण. त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचं. त्याच्यानंतर आरती करायची. फक्त एवढीच सेवा आहे ही करायची सेवा. 1-2 तास
2 तास तरी लागणारच तुम्हाला एवढी सेवा करण्यासाठी. जर इथं स्वामींना ड्रायफ्रूट्स, खडीसाखर आणि इकडं फळं ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वामींच्या 11 गुरुवारची मांडणी केलेली आहे बघा. तुमच्या पण मनात जर इच्छा असेल तर तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत करू शकता. खूप साधे आणि सोपे आहे व्रत. दुसरे काही करण्याची गरज नाही. फक्त एवढं आपण स्वामी सारामृत तर रोज वाचतोच आणि स्वामी सारामृत 21 अध्याय वाचायला 1 तास लागेल. त्याच्यानंतर 1-1.5 तासामध्ये तुमची पूजा होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. इथं तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. हा तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि तुम्ही मनापासून जर सेवा केला तर स्वामींच्याकडे काही मागायची गरज उरतच नाही. त्यातूनही तुमच्या जर मोठी काही इच्छा असेल तर तुम्ही असे 11 गुरुवारचे व्रत करू शकता आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि इच्छा म्हटलं तरी पण जास्त आपले अंतरून बघून पाय पसरायचे नाही, तर हे द्या ते द्या म्हणायचं नाही. तुमची आणि जे आपल्याला योग्य आहे ते स्वामी देतातच आणि आपली इच्छा पूर्ण करतातच. पण जे आपल्याला अयोग्य आहे ते स्वामी तुम्ही केवढीही कितीही पूजा करा स्वामींची, पण ते देऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ एक सांगायचं म्हणजे जर आता तुम्हाला गाडी पाहिजे असेल आणि जर तुम्ही त्याच्यासाठी व्रत केला, पण त्याच गाडीत बसून जर तुमचा पुढं काहीतरी धोका असणार असेल या वर्षभरात, या म्हणजे काळ असेल, त्या काळामध्ये जर धोका असेल तर तुम्हाला ती स्वामी इच्छा पूर्ण करणार नाही ती. पण तो काळ गेल्यानंतर ती इच्छा नक्की पूर्ण करतात स्वामी. त्यामुळे मनापासून सेवा करायची, स्वामींच्याकडे प्रार्थना करायची, माझी इच्छा पूर्ण होऊ देत म्हणून. ती इच्छा पूर्ण होतेच. याचे खूप जणांचा अनुभव आला आहे. मला पण खूप अनुभव आले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीही जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करा. साधी सोपी मांडणी आहे. श्री स्वामी समर्थ. याचे उद्यापन कसे करायचे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. माझी पूजा आता वाचून झाली आहे सगळी. त्याच्यानंतर आरतीमध्ये असं फूल तयार झालं आहे बघा. आणि या दिव्यामध्येही चंद्र तयार झाला आहे. याचाच अर्थ असा होतो की जी आपण पूजा करतो ती देवापर्यंत पोचते.